होणं आज बरं अपेक्षित आहे. सुस्मिता, मी तुम्हाला जरा थांबवते. आपल्यासोबत शिवसेना उभाटा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत. सुषमाजी, न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत. खरं तर आज उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. काय चर्चा होईल असं वाटतंय? नाही, आजची चर्चा ही मला नाही वाटत की जागा वाटपाच्या संदर्भाने असेल. उद्या त्रिभाषा सूत्राच्या संबंधाने राज्य सरकारच्या वतीने डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर इथे एक चर्चासत्र आयोजित केलेले आहे. आम्ही 5 जुलैला वरळी डोम मध्ये मनसे प्रमुखांनीही आणि शिवसेना प्रमुखांनीही दोघांनीही हे स्पष्ट केलं होतं की आम्ही फार तर शासनाचं ऐकून घेऊ पण ऐकणार नाही. पण असं असताना सुद्धा चर्चासत्र, परिसंवाद अशा नावाखाली जो एक बफर झोन तयार करण्याचा प्रयत्न आणि हिंदी मतांना चुचकारण्याचा प्रयत्न सध्या फडणवीसांच्याकडून होत आहे. तर या पार्श्वभूमीवर आमच्या भूमिका काय असल्या पाहिजेत, येणाऱ्या काळात आम्ही काय केलं पाहिजे, या संबंधाने चर्चा आज असण्याची जास्त शक्यता आहे. अर्थात आपल्याला ही सगळी भेट झाल्यानंतर नेमकी याची कारणं काय ती स्पष्ट होतील. परंतु मला असं वाटतं की ते उद्याचं जे त्रिभाषा सूत्राच्या संबंधाने जो प्रोग्राम आहे त्याच्यावर निश्चितपणे चर्चा असू शकते. निश्चितच सुषमाजी, त्या संदर्भात देखील चर्चा असू शकते. किंवा मग तुम्ही जसं म्हणालात की जागा वाटपाचा मुद्दा आज नसेल, पण एकंदरीत पाहता निवडणुका आता तोंडावर आल्यात, त्यामुळे एकीकडे काँग्रेसची भूमिका जरा संभ्रमित वाटते, तेव्हा मग शिवसेना आणि मनसेची काय भूमिका असेल असं वाटतंय? नाही, काही ठिकाणी काँग्रेस आणि आम्हीही लढतोय की, किंवा काही ठिकाणी काँग्रेसही इतर लोकांच्या सोबत लढतच आहे. त्यामुळे अगदीच काँग्रेस काय आहे, नगर परिषदांची निवडणुकांची गणितं ही वेगळी असतात. त्यामुळे स्थानिकचं राजकारण आणि स्थानिकची समीकरणं समजून घेऊन ती निवडणूक लढायची असते. आता बऱ्याच ठिकाणी अजितदादांची राष्ट्रवादी आणि पवारसाहेबांची राष्ट्रवादी असेही दोघे एकत्रित येऊन लढत आहेत. त्यामुळे त्याचा आणि आता लगेचच येऊ घातलेल्या निवडणुकांचा फार काही संबंध लावून चर्चा करण्याची गरज नाही. आणि जोपर्यंत येणाऱ्या निवडणुकांच्या काळामध्ये दस्तूरखुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किंवा सेना आणि मनसेचे प्रमुख हे स्वतःहून अधिकृत भूमिका मांडत नाही, तोपर्यंत आता यावर चर्चा करणं हे फार प्रीमॅच्युअर असेल. बरं. जसं तुमचा मुद्दा आहे की त्रिभाषेच्या सूत्रावर उद्या महत्वाची एक बैठक आहे, त्यानंतर त्या संदर्भात आज चर्चा होऊ शकते. मग भाषाचा मुद्दा जेव्हा येतो तर आता महापालिका निवडणुकींमध्ये देखील तुम्हाला वाटतंय हा मुद्दा महत्वाचा आणि प्रामुख्याने घेतला जाईल? महापालिका आमच्यासाठी हा मुद्दा निवडणुकीचा किंवा राजकारणाचा नाही. आमच्यासाठी हा मुद्दा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा आहे. आमच्यासाठी हा मुद्दा आमची मातृभाषा, जिच्याशी आमची भावनिक नाळ जोडली गेलेली आहे, त्या मातृभाषेच्या अस्तित्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत असेल तर ते दुर्दैवी आहे. मला वाटतं की याला राजकीय रंग देणं किंवा यावरून राजकारण माजवणं हा भाजपचा एक फारच असू शकतो. कारण भाजपाला ज्या आत्ता नेमक्या समस्या भेडसावत आहेत त्याची उत्तरं भाजपाकडे नाहीयेत. त्यामुळे भाजपा याची चर्चा वळवू शकतो. मात्र आमच्यासाठी त्रिभाषा सूत्राची चर्चा किंवा आम्ही हिंदीचा द्वेष करणारे नाही आहोत, मात्र आमच्या राज्यात आमची मातृभाषा टिकली पाहिजे यावर आम्ही अत्यंत आग्रही आहोत. आणि ही भूमिका ही आमच्या अस्मितेची बांधिलकी, आमच्या मातृभूमीशी, आमच्या मातृभाषेशी असणारी आमची बांधिलकी याच्यावर आधारित आहे. अगदीच. सुषमाजी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आपण बघतोय राज ठाकरेंच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले आहेत. दोघांमध्ये आता काय चर्चा होतीये पाहणं महत्त्वाचं आहे. पण जसं की आपण आता उभाटा पक्षाच्या नेत्याला बोललो, सुषमाताई अंधारे, त्यांच्या म्हणण्यानुसार उद्या एक त्रिभाषा सूत्रांची एक उद्या बैठक होणार आहे, उद्या एक कार्यक्रम आहे, त्या संदर्भात दोघांमध्ये चर्चा होण्याची जास्त शक्यता आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चा होणार नाही हे म्हणणं आता म्हणजे हे म्हणणं कितपत योग्य असेल, कारण की या दोघांमध्ये ती देखील चर्चा आता होऊ शकते, कारण की निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत आणि नेमकं जागा वाटपाचं कसा फॉर्म्युला असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आत्ता आपण बघतोय की उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत. उद्या होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात ही चर्चा असेल, त्यानंतर ती राजकीय चर्चा देखील होऊ शकते, कारण की उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंच्या भेटीला जाणं आता हा सिलसिला एकंदरीतच सुरू झालेला आहे.
जेव्हापासून दोघं एकाच मंचावर आले होते त्यानंतर या भेटीचा सिलसिला सुरू झाला। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला देखील राज ठाकरे स्वतः हे मातोश्रीवर गेलेले होते। गेल्या कित्येक वर्षात ते मातोश्रीवर गेलेले नव्हते आणि उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला ते मातोश्रीवर गेले। त्यानंतर राज ठाकरेंच्या घरी देखील जेव्हा गणपती बाप्पाचं आगमन झालेलं तेव्हा उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी गेलेले होते बाप्पाच्या दर्शनासाठी। तेव्हा देखील या सगळ्यांची एक कौटुंबिक भेट पार पडली। त्यानंतर बऱ्याच वेळा अशा अचानक भेटी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या झालेल्या होत्या। एकमेकांच्या घरी जाऊन त्यांनी भेट घेतलेली होती। त्यामध्ये त्यानंतर आता दोघा भावांनी जो भक्कमपणे एकत्र उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। संजय राऊतांना देखील यावर भाष्य केलेलं होतं की आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाहीये, दोघे भाऊ एकत्र आलेत, एकत्र लढणार आहेत, हे आता निश्चित झालेला आहे। त्यानंतर राहिला तो मुद्दा जागा वाटपाचा काय फॉर्म्युला ठरतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे हे एकत्र लढणार की वेगवेगळं लढणार पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। गेल्या अनेक दिवसांमध्ये वेगवेगळी वक्तव्य महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांकडून येत आहेत। काँग्रेसकडून सुरुवातीला स्वबळाचा नारा देण्यात आला, त्यानंतर मनसे सोबत आम्ही युती करू शकतो, आम्हाला हरकत नाही असं देखील विधान सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आलेलं होतं। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये देखील एकंदरीत मनसेला घेण्यासंदर्भात एक संभ्रम दिसून आलेला आहे। त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी वेगवेगळे वक्तव्य केलेले आहेत, पण बऱ्याच ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत, बऱ्याच ठिकाणी काँग्रेस आणि मनसे देखील एकत्र लढत आहेत। स्थानिक पातळीवरचे हे सगळे समीकरण आहेत। त्यामुळे नेमकं आता मुंबई संदर्भात काय निर्णय होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण मुंबई महानगरपालिकेवर झेंडा रोवण्याचं स्वप्न हे प्रत्येकच राजकीय पक्षाचं असणार आहे, कारण मुंबई ही अतिशय महत्त्वाचं एक शहर आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे आणि राजधानीवर आपल्या पक्षाचा झेंडा लागावं हे स्वप्न प्रत्येकच पक्षाचं असणार आहे। त्यामुळे नेमकं कशा पद्धतीने समीकरणं असतील हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आता आपण बघतोय उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। दोघे भाऊ एकत्रितपणे जर मिळून त्यांनी निवडणूक लढवली तर मग त्याचा कितपत परिणाम हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालांवर होऊ शकतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण एकंदरीतच जेव्हापासून ते एकत्र आलेत तेव्हापासून एक वेगळं वातावरण पाहायला मिळतंय खरं तर। त्यामुळे मुंबईचा मतदार आता कुणाला निवडणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबईचा महापौर हा मराठी असेल की अमराठी हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो। या संदर्भामध्ये आमच्या प्रतिनिधींनी देखील जनतेचे मत या संदर्भात घेतलेलं होतं आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, त्यामुळे मुंबईचा महापौर हा मराठी असला पाहिजे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं। पण या संदर्भात जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना या संदर्भात विचारण्यात आलं तेव्हा त्यांच्याकडून हे वक्तव्य आलं की मुंबईचा महापौर हा हिंदू मराठी असेल, पण जेव्हा त्यांना पुन्हा असं विचारण्यात आलं की मराठी असेल की नाही तेव्हा देखील त्यांनी असंच वक्तव्य केलं की तो हिंदू मराठी असेल। त्यामुळे भाजपची भूमिका ही महापौर संदर्भात नेमकी काय आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही। कदाचित सगळ्या प्रकारच्या वोट बँकला जपून हे सगळेच राजकीय पक्ष आपापली जी रणनीती आहे ती आखताना दिसून येत आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता हे दोघं एकत्र आल्यानंतर मुंबई महापालिकांवर त्यांच्या निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होतो हे अतिशय पाहणं महत्त्वाचं आहे, कारण कित्येक वर्षापासून मतदारांना ते दोघं बंधू एकत्र यावं असं वाटत तर होतं खरं, पदाधिकाऱ्यांना देखील त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील, पण याचा परिणाम मतांमध्ये कितपत होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या पार्श्वभूमीवर देखील ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। आत्ताच सुषमा अंधारे यांच्याशी आपण बोललो। सुषमा अंधारेंनी सांगितलंय की उद्या त्रिभाषाचा सूत्राचा एक कार्यक्रम आहे, त्या संदर्भात या दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता जास्त आहे। राजकीय पातळीवर ही चर्चा नसेल, पण एकंदरीतच निवडणुकींची पार्श्वभूमी आहे, निवडणुका येऊ घातल्यात, त्यामुळे दोन्ही मुद्द्यांवर ही चर्चा होऊ शकते असं देखील एक अंदाज वर्तवण्यात येतोय। तर नेमकं काय या दोघांमध्ये चर्चा होतीये हे या भेटीनंतरच त्याचा उलगडा होणार आहे। काय नेमकं बोलणं झालंय किंवा जागा वाटपा संदर्भात काही बोलणं झालंय का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पण जेव्हा ही भेट संपेल, जर त्यांनी पत्रकार परिषद यानंतर घेतली किंवा पत्रकारांशी संवाद साधला त्यानंतरच नेमकं या भेटीमध्ये काय चर्चा झाली ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठींचा जो काही सिलसिला आहे तो 5 जुलैपासून खरं तर सुरू झाला। 5 जुलैला विजयी मेळाव्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आले। हा विजयी मेळावा होता। त्यानंतर 27 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले। ते उद्धव ठाकरेंची त्यांनी भेट घेतली। कित्येक वर्षानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर गेलेले। त्यानंतर 27 ऑगस्टला गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थवर गेलेले होते। त्यांनी तिथे जाऊन सहकुटुंब बाप्पांचं दर्शन देखील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी घेतलेलं 27 ऑगस्टला। त्यानंतर 10 सप्टेंबरला उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परबांसह राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर गेले। या सगळ्यांची तिथे बैठक पार पडली। बैठकीमध्ये चर्चा झाली असेल। 10 सप्टेंबरला ही भेट होती। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात तब्बल 2.5 तास चर्चा तिथे झाली होती। 10 सप्टेंबरची ही गोष्ट आहे। 10 सप्टेंबरला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये 2.5 तास चर्चा झाली। उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतला आणि अनिल परब यांना घेऊन ते राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेलेले। त्यानंतर 5 ऑक्टोबरला राज ठाकरे हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आलेले होते। 5 ऑक्टोबरची ही गोष्ट आहे। 5 ऑक्टोबरला दोन्ही ठाकरे बंधूंची भेट झाली। राज ठाकरे हे स्वतः मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले। त्यानंतर ठाकरे बंधूंमध्ये तब्बल 2.5 तास त्या दिवशी चर्चा देखील झाली। 5 ऑक्टोबरला राज ठाकरे जेव्हा मातोश्रीवर गेलेले दोघा ठाकरे बंधूंमध्ये 2.5 तास चर्चा झाली। तर ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचा हा सिलसिला सुरूच आहे। त्यानंतर या भेटींमधून दोघे बंधू एकत्र येण्याचे संकेत हे त्यांनी वेळोवेळी दिले। त्यानंतर आता जवळपास संजय राऊत यांच्या वक्तव्याने हे समोर आलं की ह्या दोघांचं एकत्र येणे हे निश्चित झालेलं आहे। दोघं एकत्रितपणे निवडणुका लढवणार आहेत हे देखील जवळपास आता निश्चित झालंय। राहिलाय तो जागा वाटपाचा फॉर्म्युला, कशा पद्धतीने जागा वाटप हे असणार आहे, उमेदवारी ही कशा पद्धतीने कुणाला देण्यात येणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचा सिलसिला हा सुरू झालाय। या संदर्भात आपण बोलूयात आपले प्रतिनिधी संकेत वरक यांच्याशी। संकेत, तुम्ही वेळोवेळी ग्राउंडवर लोकांच्या प्रतिक्रिया देखील घेतलेल्या आहेत की लोकांच्या मनात नेमकं काय आहे, ठाकरे बंधूंसंदर्भात लोक काय विचार करतायत, काय सांगाल? तर काही वेळापूर्वीच आता इथे उद्धव ठाकरे शिवतीर्थवरती आलेत। तर आपण पाहिलं दिवाळीच्या वेळेला ते इथे आले होते आणि आता परत आलेत। इथे काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणजे गेल्या काही दिवसातल्या आपण जर घडामोडी पाहिल्या तर महाविकास आघाडीमध्ये मनसेमुळे बिघाडी होते की काय अशी चर्चा होती। त्याचं कारण म्हणजे काँग्रेसचा विरोध होता मनसेला सोबत घेण्यासाठी। पण त्या साईडला आपण पवारांचं जर पाहिलं, पवार असेल की उद्धव ठाकरे असतील, यांचं असं होतं की भाजपला जर शह द्यायचा असेल तर कुठेतरी सर्वांनीच एकत्र यायला पाहिजे। तर त्याच संदर्भात आज कदाचित उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा होऊ शकते। दुसरं म्हणजे आपण पाहिलं तर प्रारूप मतदार याद्या पुढे आलेल्या आहेत, त्यात दुबार मतदारांची संख्या खूप जास्त आपण पाहिली। तर त्या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा होईल। आणि अर्थात मुंबई महानगरपालिका ही प्रतिष्ठेची मानली जाते, त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष, खास करून ठाकरेंचं लक्ष या महानगरपालिकेवरती असणार आहे हे सुद्धा निश्चित आहे। त्याच्यामुळे कुठेतरी जर युती झाली तर जागा वाटपाचा प्रश्न अर्थातच असेल। आता दोन्ही पक्षांकडून म्हणजे मनसेकडून आणि शिवसेनेकडून, ठाकरे गटाकडून, दोघांकडून ही चाचपणी सुरू आहे की कोणत्या जागा आपण लढवू शकतो। त्यामुळे ती चर्चा देखील या बैठकीत होण्याची दाट शक्यता आहे। अगदीच, आता या बैठकीमध्ये नेमकं काय चर्चा होतीये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। पण संकेत, तिथे जे पदाधिकारी असतील, जे कार्यकर्ते असतील, त्यांच्याशी तुम्ही बोललाय, ते काय म्हणतायत नेमकं, काय सगळी चर्चा तिथे सुरू झाली आहे? अजून तरी आतमध्ये सध्या एक 15-20 मिनिटापूर्वी उद्धव ठाकरे आतमध्ये गेलेत। त्याच्यामुळे अर्थातच जी चर्चेचा जो विषय आहे तो अर्थातच निवडणुकी संदर्भातला आहे। मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, या 3-4 ज्या आपण डायमंड ट्रायंगल जो म्हणतो, तर या निवडणुकांसंदर्भात इथे चर्चा होणार आहे। आणि अर्थात सगळ्यात महत्त्वाचा विषय आत्ताच्या घडीला मनसेसाठी आणि ठाकरे गटासाठी तो म्हणजे होणारी युती। जर युती करायची असेल तर ती कशी करता येईल, काँग्रेसची मनधरणी कशी करणार, उद्धव ठाकरे बोलणार का किंवा स्वतः राज ठाकरे बोलणार का, तर त्या विषयात तोडगा कसा काढणार। शरद पवारांनी मध्यंतरी शरद पवारांची मागच्या रविवारी किंवा शनिवारी बैठक झाली, त्या बैठकीत सुद्धा शरद पवार म्हणाले की जर भाजपला हरवायचं असेल, भाजपच्या विरोधात मोठा मोर्चा उभा करायचा असेल तर सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे। तर त्या अनुषंगानेच नक्की या बैठकीत चर्चा होईल।
आणखी इथे एक महत्वाची गोष्ट की आपण पाहिली तर आताच्या निवडणुकीत जर महाविकास आघाडी एकत्र लढली म्हणजे काँग्रेस, मनसे, शिवसेना असेल, राष्ट्रवादी जर एकत्र लढले तर जागा वाटपाची जी चर्चा आहे ती कुठेतरी परत जागा वाटपाचा जो विषय आहे तो चर्चेत येऊ शकतो. कारण की 227-28 सीट्स आहेत, त्याचं सीट शेअरिंग कसं होणार, तर त्या सीट शेअरिंगचा मुद्दा आता जरी युती झाली, आता जरी महाविकास आघाडी झाली तरी पुढचा मुद्दा जो असणार आहे तो सीट शेअरिंगचा असणार आहे. तर त्याच्यावरती सुद्धा आता या बैठकीत तिथे तोडगा काढला जाऊ शकतो. आणि जर कुठे तरी सेटलमेंट करायची झाली तर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, त्या दोघांना थोडंसं सेटलमेंट ठाकरे बंधूंना करावं लागणार. तर त्याची एक प्राथमिक चर्चा आज या बैठकीत तिथे होऊ शकते. बरोबर आहे. नेमकी काय चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते याचा अंदाज बांधला जातोय खरं तर, कारण की पालिका निवडणुका आता तोंडावर आहेत. त्या संदर्भामध्ये तर ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचा सिलसिला हा सुरू झालेला होता जेव्हा विजयी मेळावा त्या दोघांनी एकत्रपणे केला, त्यानंतर हा सिलसिला सुरू झाला. मग सगळेच ठाकरे कुटुंबीय एकत्र यायला लागले, एकत्रित त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. त्यानंतर खरं तर जेव्हा लोकांशी संवाद साधला, संकेत असेल प्रतिनिधी आमचे, त्यांनी देखील लोकांशी संवाद साधला, तेव्हा बऱ्याच प्रमाणामध्ये हे सकारात्मक प्रतिक्रिया या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यासाठी मतदारांकडून, नागरिकांकडून या आलेल्या होत्या. त्यानंतर मध्यंतरी जेव्हा उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत युती करण्यासाठी सकारात्मक होते, त्यानंतर काँग्रेसकडून जरा संभ्रमित प्रतिक्रिया आल्या. तर संकेत, नेमकं आत्ता तिथे सगळं काय घडतंय, किती वेळ झालाय उद्धव ठाकरे हे आत गेलेत? तर 15 ते 20 मिनिटं झाली आहेत. आपण पाहिलं उद्धव ठाकरे आतमध्ये गेलेत. पण त्यात अजून एक गोष्ट अशी की उद्धव ठाकरेंसोबत कोणी नेते आहेत का हे आपल्या कॅमेऱ्यामध्ये अजून एकही उद्धव ठाकरेंच्या व्यतिरिक्त एकही नेता अजून आपल्याकडे दिसलेला नाहीये. अर्थात ते गाडीत असतील, आतमध्ये उतरले असतील, गेले असतील तर तो भाग वेगळा, पण सध्या तरी आपल्या कॅमेऱ्यामध्ये एकही नेता टिकलेला नाहीये. त्याच्यामुळे या बैठकीला खूप जास्त महत्व प्राप्त होतं. त्याचं कारण म्हणजे फक्त 2 प्रमुख नेत्यांमध्ये ही चर्चा होत आहे का, फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बैठकीला बसणार आहेत का, ही इथे आता चर्चा सुरू झालेली आहे. कारण की अर्थात फक्त 2 प्रमुख नेते जेव्हा चर्चेला बसतात तेव्हा अर्थात खूप महत्वाची चर्चा होते. आपण म्हणतो तिला अँटी चेंबर चर्चा, आपण म्हणतो तिला अँटी चेंबरमध्ये ती चर्चा केली जाते. आणि जर तसं असेल तर अर्थात या बैठकीला सर्वात जास्त महत्व प्राप्त होतं. या आधी उद्धव ठाकरे, राज ठाकरे गेल्या काही 6-7 महिन्यांमध्ये 9-10 वेळा भेटलेले आहेत. पण जर आज एकही नेता नसेल आणि फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर या चर्चेला बसलेले असतील तर अर्थात ही चर्चा खूप जास्त महत्वाच्या विषयांवरती असू शकते. अगदी बरोबर मुद्दा तुम्ही संकेत मांडलेला आहे. कारण जेव्हा 2 प्रमुख नेते भेटतायत त्यांच्यासोबत आणखी कुठले नेते अजून तरी दिसले नाहीयेत, त्यामुळे 2 प्रमुख नेते जेव्हा भेटतात तेव्हा त्या चर्चेला आणखी जास्त महत्त्व प्राप्त होतं. जागा वाटपा संदर्भात दोघांमध्ये चर्चेची शक्यता आहे असं वाटतंय संकेत? हो अर्थात, कारण की आता जर महाविकास आघाडी, आता शरद पवार म्हणाले की आपण एकत्र लढलं पाहिजे, उद्धव ठाकरेंची इच्छा की आपण एकत्र लढलं पाहिजे, त्याच्यामुळे आता जरी जर युतीचा किंवा आघाडीचा एकत्र लढण्याचा तिढा जरी सोडवला तर पुढचा तिढा हा समोर येऊन उभा आहे, तो म्हणजे जागा वाटपाचा. जागा वाटप हे सॉल्व्ह झालं तर आपण पुढे जाऊ शकतो. आणि अर्थात जागा वाटपात असं असतं, कुणाला तरी एक पाऊल पुढे घ्यावं लागतं, कुणाला तरी एक पाऊल मागे जावं लागतं. तर त्या संदर्भातली एक चाचपणी कदाचित आतमध्ये सुरू असेल. मनसेने किती लढा, आता काही स्ट्रॉंग होल्ड्स आहेत, म्हणजे शिवसेना आणि ठाकरे गट आणि मनसेचं एक आहे, ते म्हणजे त्यांचे स्ट्रॉंग होल्ड्स जे आपण म्हणतो ते थोडेफार सारखेच आहेत. म्हणजे शिवाजी पार्क असेल, शिवाजी पार्कच्या पुढचा जी मुंबईचा भाग म्हणतो, शिवडी असेल, लालबाग असेल, तर या जागा आहेत जिथे दोघांचंही वलय, दोघांची शक्ती खूप जास्त आहे. तर त्या जागांचं नेमकं काय करता येईल त्याच्यावरती सुद्धा चर्चा होऊ शकते. बरोबर आहे. नेमकं आता काय चर्चा होते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणखी कुठली नेते मंडळी तिथे दिसून येते का हा सुद्धा प्रश्न आहे. संकेत, तुम्ही तिथे आहात, आणखी कोणी या मीटिंगला आलेलं दिसतंय का? आता उद्धव ठाकरे येऊन नाही म्हटलं तरी 20-1 मिनिटं झाली, त्यांच्यासोबत तरी कोणी आलं नाही. मागून पुढून मनसेचे नेते कोणी दिसले नाहीयेत, ठाकरे गटाचे नेते कोणी दिसले नाहीत. आणि म्हणूनच मगाशी म्हटलं की हे कुठेतरी खूप आपण एक म्हणतो की कुठेतरी खूप मोठा सिंबल आहे हा, की एकही नेता नाही. आपण मोठमोठ्या नेत्यांचं जरी पाहिलं तर खूप महत्वाच्या ज्या बैठका असतात तेव्हा फक्त 2 प्रमुख नेते चर्चा करतात. मग ते शरद पवार असतील, मग दुसरीकडे उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील.